की राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे निश्चितच चांगले लागलेत, अनुकूल लागलेले आहेत. जी काही एकंदरीत रणनीती अमित शाह साहेबांनी आखली होती आणि त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, बावनकुळेंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली, त्याच्यामुळे उत्तम रिझल्ट महाराष्ट्रात मिळाले. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा, आत्तावरच्या इतिहासामधल्या सर्वाधिक जागा या आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका लक्षात घेता तिथे यश चांगलं मिळावं, लोकांनी अधिक जोमाने काम करावं. सदस्यता मोहीम जी आहे, 1.5 कोटी तरी किमान सदस्य महाराष्ट्रात झाले पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक भर कालच्या बैठकीमध्ये, आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला की अधिकाधिक सदस्य या येणाऱ्या 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे, त्याच्यामध्ये अधिकचे मेंबरशिप वाढावी. आढावा जिल्ह्याचा घेतला, आढावा कुठे कमी झाले, काय झालं, कारणं आहेत. मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या, विधानसभेचं अधिवेशनही चालू होतं, अशा सगळ्या प्रकारामुळे थोडंसं विलंब झाला आहे, नाकारता येत नाही. परंतु सदस्यता मोहीम ही अधिक प्रभावीपणे राज्यामध्ये राबवली गेली पाहिजे, याच्या अधिक भर हा नेतृत्वाचा होता आणि त्यामुळे त्या दृष्टीने काम गांभीर्याने हाती घेण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत शासनात आलेलं, शासनाच्या माध्यमातून लोकांची कामं व्हावीत ही अपेक्षा आहे. भाजपात सर्वाधिक असं मोठा पक्ष आहे, मुख्यमंत्री महायुतीचे जरी असले भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सरकारचा परफॉर्मन्ससुद्धा अपेक्षेमुळे चांगला व्हावा, असं एकंदरीत या सर्व गोष्टी सारांश असा आहे. स्वतःची ताकद वाढवा असं देखील अमित शाह यांनी म्हटलंय. पुढे आगामी ताकद असं आहे की ताकद तर निश्चित प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. तो काही भाजपचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि स्वाभाविक आहे की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा भाजपचे अधिक लोक यावीत असा प्रयत्न निश्चित राहणार आहे. ह्या अधिवेशनानंतर भाजप स्वबळावर निवडणुकांना सामोरं जायला एवढी ताकद वाढली आहे का? नाही, असं एकदम कुठलं निष्कर्षावर येता येणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे आणि जिल्ह्यातल्या परिस्थितीप्रमाणे रिझल्ट लागतील. आपण कायम कार्यकर्त्यांमध्ये असं कार्यकर्त्यांची नेमकी भावना काय, स्वबळावर लढायचं की एनडीएच्या माध्यमातून? असं सरसकट एक जनरल फॉर्म्युला असं काही राज्यामध्ये आपल्याला म्हणता येणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय व्हावा लागेल आणि जेवढं होईल तेवढं समोपचाराने तिन्ही पक्षांनी एकत्र यावं असंच कल काही ठिकाणी राहील, काही ठिकाणी वेगळी असू शकते परिस्थिती. असं काहीतरी अजिबात नाही आहे. आता सरकार गठीत होऊनच महिनाभर झालेला आहे, त्यामुळे इतक्या विषयावर असा कुठे नाराजी सुरू कोणामध्येच नाही आणि काही कारण पण नाही. मी सांगितल्याप्रमाणे असं आहे की तिन्ही पक्षाचे सरकारमध्ये प्रतिनिधी असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होणार नाही, परंतु 26 जानेवारीच्या आत होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अमित शाह यांनी निशाणा साधलेला आहे. एकीकडे आपण बघितलं तर नाही, त्यांनी हे सांगितलेलं, अमित भाईंनी भाषणातच म्हणालेले आहेत की खरी शिवसेना कुठली आणि खरी राष्ट्रवादी कुठली हे जनतेच्या कौलानंतर स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं अजित पवारांचीच राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि एकनाथ शिंदेचाच पक्ष जो आहे तो खरी शिवसेना आहे. हे जनतेच्या निवडणुकीच्या मध्ये रिझल्ट निकाल जे आले त्यातून स्पष्ट झालं आहे, याच्यावर तिने भर दिलेला आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.